Okay, hello everyone. In today's lecture, we just study about the points which are in the chapter regular set and regular grammar. In the last lecture, we just study about the operations on the regular expression, just like union, intersection, and clean closure. Okay, so sorry, concatenation and closure. So we just study about how to create the regular language, regular expressions from the language. Okay. So the last point is okay. So in the last lecture, we just study about the particular construction of finite automata from the regular expression. Regular expression वरून finite automata कसा draw करायचा. ओके. म्हणजे तुम्हाला जर एखादं एक्सप्रेशन दिलं असेल तर त्या एक्सप्रेशन वरून फायनाइट ऑटोमेटा कसा ड्रॉ करायचा. ओके. तर त्याच्यामध्ये आपण 3 ऑपरेशन्स बघितलेले होते. एक होतं तो युनियन, कॉन्कॅटिनेशन अँड क्लीन क्लोजर. ओके. तर याच्यामध्ये जर युनियन असेल म्हणजेच तुम्हाला जर रेग्युलर एक्सप्रेशन या फॉर्मॅटमध्ये असेल ए प्लस बी. ओके. जर ए प्लस बी या फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्ही त्याचं जे काही फायनाइट ऑटोमेटा आहे किंवा डायग्राम आहे ती कोणत्या टाईपमध्ये काढू शकता. ए बी. ओके. ए प्लस बी असेल तर तुम्ही ए कॉमा बी असं लिहून तुम्ही ऍट अ टाइम एकच एरोने एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटकडे मूव्ह झालेलं दाखवू शकता. ओके. किंवा त्याच्यामध्ये या टाईपची डायग्राम यूज होऊ शकते. ए ऑर बी. ओके. हा एरो याच्यामध्ये चुकून रिव्हर्स आलेला दाखवलेला आहे. हा एरो याच साईडला आहे, बी साईडला. ओके. तर या टाईप मध्ये आपण ए प्लस बी म्हणजे युनियन दाखवू शकतो. त्याच्यानंतर ए डॉट बी मीन्स कॉन्कॅटिनेशन. ओके. तर कॉन्कॅटिनेशन कसं दाखवतो तर याच्यामध्ये कॉन्कॅटिनेशन मीन्स 2 स्ट्रिंग्स आर in parallel or these are sorry parallel, not it is in the series. Okay. So for that we take the 3 states A, B and C, and in first state the transaction is A and in another state transaction is B, that is A dot B. ओके. जर रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला या टाइप मध्ये टर्म असेल तर या टाइप मध्ये तुम्ही ते कन्वर्जन करू शकता. आणि क्लीन क्लोजर ए स्टार असेल तर म्हणजेच काय तर रिपीटेड व्हॅल्यू ऑफ ए मीन्स लूप. ओके. तर त्यासाठी तुम्ही ए लूप असा दाखवू शकता. हे ए लूप कसं क्रिएट करायचं वगैरे आपण हे फर्स्ट युनिट मध्ये बघितलेलं आहे. सिम्पल टर्म आहे आणि याच्या ऑरला तुम्ही ही डायग्राम यूज करू शकता. पण आपल्याला ही डायग्राम खूप क्रिटिकल आहे त्यामुळे आपण हे जस्ट सिम्पल लूप जसा यूज करतो तर त्या टाइप मध्ये आपण जर एखाद्या स्ट्रिंगचा त्याच्यामध्ये किंवा रेग्युलर एक्सप्रेशनचा स्टार असेल तर तो आपण इथे काय करू शकतो, डिनोट करू शकतो. आणि 5 व्हॅल्यू असेल तर आपण या टाइप मध्ये नल व्हॅल्यू दाखवू शकतो. आणि जर सिंगल एखादी व्हॅल्यू दिलेली असेल की त्याच्यामध्ये युनियन नाहीये, कॉन्कॅटिनेशन नाहीये किंवा क्लोजर नाहीये तर या टाइप मध्ये आपण फक्त जस्ट ही स्टार्टिंग स्टेट असेल आणि ही फायनल स्टेट असेल आणि त्याच्यामध्ये ती पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेली असेल. ओके. तर या टाइप मध्ये आपण जे काही रेग्युलर एक्सप्रेशन्स आहेत त्याचं कन्वर्जन आपण फायनाइट ऑटोमेटा मध्ये करणार आहोत. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला अजून नेक्स्ट एक्सप्रेशन्स दिलेले होते. आपण हे लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले होते. फर्स्ट वन इज ए अँड देन बी स्टार मीन्स लूप. ओके. त्याच्यानंतर ए बी स्टार. ओके. तर या टाइप मध्ये ए बी दोन्हीचा आपण इथे काय घेतलेला आहे, स्टार म्हणजेच क्लीन क्लोजर घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर ए बी प्लस बी ए. ओके. तर या टाइप मध्ये या पर्टिक्युलर व्हॅल्यूचा आपण स्टार घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये ही लास्ट स्टेट आहे आणि इनिशियल स्टेट आहे इथे दाखवलेली. या दोन्ही स्टेट्स याच्यामध्ये फायनल स्टेट नाहीये तर या टाइप मध्ये आपण हे कन्वर्जन करू शकतो. ओके. So there are some examples which depends upon the conversion of regular expressions to finite automata. ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत की ज्यामध्ये काय होतं तर जे रेग्युलर एक्सप्रेशन आहे तर त्याचं कन्वर्जन हे फायनाइट ऑटोमेटा मध्ये केलेलं आहे. ओके. तर आता ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट ऑफ ऑल बी ए स्टार बी. ओके. म्हणजे याच्यामध्ये कॉन्कॅटिनेशन आहे ज्याच्यामध्ये प्लस साइन कुठेच नाहीये. म्हणजे याच्यामध्ये हे कॉन्कॅटिनेशन आहे म्हणजेच बी डॉट ए स्टार डॉट बी. ओके. तर या टाइप मध्ये आहे. तर आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल बी दाखवायचं आहे. तर बी कसा दाखवणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये स्ट्रिंग कोणतीही असेल तरी सुद्धा याच्यामध्ये एक स्टार्टिंग स्टेट घ्यायची आहे. ओके. आता इथे सुद्धा बघू शकता तुम्ही. आता या सिम्बॉल मध्ये बघा हा सिम्बॉल एच आहे पण याच्यामध्ये स्टार्टिंग स्टेट घेतलेली आहे आणि नंतर तो ए सिम्बॉल घेतलेला आहे. ओके. तर त्याच टाइप मध्ये आपल्याला जर या टाइप मध्ये एक्सप्रेशन असेल तर स्टार्टिंग याचं काय आहे तर बी आहे. पण बी असलं तरी त्याच्या अगोदर एक स्टार्टिंग स्टेट असणार आहे
आणि त्याच्यामध्ये आपण ही ए ही स्टार्टिंग स्टेट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरचं जे मुवमेंट आहे ते बी घेतलेलं आहे. ओके, म्हणजे फर्स्ट लेटर याच्यामध्ये कव्हर झालं. ओके, फर्स्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्कॅटिनेट काय करायचं आहे तर ए स्टार घ्यायचं आहे. ओके, म्हणून आपण जी ही सेकंड स्टेट घेतलेली होती तर त्यालाच आपण लूप घेतलेला आहे, म्हणजेच काय तर ए स्टार म्हणजे क्लोजर, म्हणजे रिपीटेड व्हॅल्यू आपण एच्या काय करू शकतो यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर कॉन्कॅटिनेट काय झालेलं आहे तर बी. ओके, म्हणजे त्या स्टेट पासून जी फायनल स्टेट असेल तर त्या फायनल स्टेटकडे इनपुट काय जाणार आहे तर बी. ओके, तर ह्याच्यावरून तुम्ही जर रीड केलं तर एक्सप्रेशन काय क्रिएट होऊ शकतं तर बी ए स्टार बी. ओके, तर हे आपल्याला परत रिव्हर्स केलं तरी रेग्युलर एक्सप्रेशन सेम मिळणार आहे. ओके, तर या टाइपमध्ये आपण जे काही रेग्युलर एक्सप्रेशन्स आहेत ते फायनाइट ऑटोमेटामध्ये काय करतो कन्वर्ट करतो. हे सिंपल एक्झाम्पल झालं. आता याच्यामध्ये जर काहीच नसेल तर कॉन्कॅटिनेशन आहे असं कन्सिडर करायचं. ओके, जर साइन तिथे मेन्शन केलेलं नसेल तर. ओके, आता याच्यामध्ये बघा ए प्लस बी इंटू सी. ओके, आता इथं ए प्लस बी आउट ऑफ ब्रॅकेट सी आहे, म्हणजेच काय तर ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आहे आणि त्याला कॉन्कॅटिनेशन काय आहे तर सी आहे. ओके, तर आता या डायग्राम मध्ये बघा ए प्लस बी, आता ही स्टार्टिंग स्टेट घेतलेली आहे ए, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे बघा ए प्लस बी ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून आपण इथं काय घेतलं तर दोन्हीही एरोज आहेत त्या नेक्स्ट स्टेटला गेलेल्या आहेत म्हणजे बी ला गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ऍट अ टाइम आपण काय यूज केलं ए आणि बी म्हणजे ए प्लस बी. आता हे ए प्लस बी आपण असं का घेतलेलं आहे हे तुम्हाला इथं वरती सांगितलेलं आहे की हे एक्सप्रेशन आपण कसं कन्वर्ट करतो. म्हणजे ए प्लस बी असेल तर दोन्ही एरो याच्यामध्ये दुसऱ्या स्टेटला जातात. हा एरो रिव्हर्स आहे बाय डिफॉल्ट इथं, म्हणजे बाय मिस्टेक हा इथं रिव्हर्स दाखवलेला आहे, पण दोन्ही एरोज हे नेक्स्ट स्टेटला जातात जर ए प्लस बी असेल तर. ओके, म्हणून याच्यामध्ये घेतलेलं आहे ए अँड बी विच आर गोइंग टुवर्ड्स बी आणि याला कॉन्कॅटिनेशन काय आहे तर सी आहे, म्हणून या स्टेट पासून पुढे आपण काय घेतलेलं आहे सी घेतलेला आहे. ओके, देन द नेक्स्ट वन इज ए बी इन ब्रॅकेट सॉरी ए इंटू ब्रॅकेट बी सी स्टार. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे ए आणि त्याला ब्रॅकेटमध्ये कॉन्कॅटिनेट काय आहे तर बी सी स्टार. ओके, तर आता याच्यामध्ये हे बी सी स्टार कसं आपण जनरेट करू शकतो किंवा ए कसं जनरेट करू शकतो तर त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे ए. ओके, सिंगल टर्म आहे त्यामुळे आपण इथं घेतलेलं आहे स्टार्टिंग स्टेट ए घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन असणार आहे ए. ओके, आता याच्यामध्ये ही जी बी टर्म आहे तर ही बी टर्म काय घेतलेली आहे फायनल स्टेट घेतलेली आहे, मिडल मध्ये घेतलेली आहे. ओके, आणि याच्यामध्ये ऑर आहे म्हणजे ए डॉट बी सी स्टार आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये ऑर असल्यामुळे किंवा याच्यामध्ये डॉट असल्यामुळे आपण याच्यामध्ये ही फायनल स्टेट घेतलेली आहे आणि फायनल स्टेटकडे येणारं इनपुट काय असू शकतं तर बी सी स्टार, म्हणजे याच्यामध्ये लूप असणार आहे म्हणून आपण याच्यामध्ये बी सी स्टार घेतलेला आहे. आता हे बी सी, आता इथे ए बी प्लस सी नाहीये बी डॉट सी आहे. ओके, म्हणून आपण बी प्लस सी असेल तर दोन्हीही एरोज आपण एका साईडने दाखवले असते. ओके, पण याच्यामध्ये कॉन्कॅटिनेशन आहे बी डॉट सी आहे म्हणून आपण ते बी या साईडला गेलेलं दाखवलं आहे आणि सी परत याकडून रिव्हर्स आलेला आहे बी स्टेटकडे. ओके, तर ह्याच्यामध्ये जर बी डॉट सी म्हणजे बी सी असेल तर या टाइप मध्ये दाखवतो आणि बी प्लस सी असेल तर ह्याच्यामध्ये एकाच साईडला काय केलं जातं व्हॅल्यू जनरेट केलेली दाखवली जाते. ओके, तर या सिंपल याच्यामध्ये रेग्युलर एक्सप्रेशन्स आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे तर आता ह्याच्यामध्ये बघा ए ऑर बी स्टार आहे. आता हे जे तुम्हाला लाईन दिसते ही लाईन सुद्धा काय आहे तर ऑर आहे. तर याच्यामध्ये बघा ए ऑर बी स्टार इंटू ए बी बी ऑर ए स्टार बी. ओके, ए स्टार बी म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये ऑर म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे तर दोन तुमचे फायनल स्टेट येणार आहेत. ओके, तर आता याच्यामध्ये फर्स्ट टर्म बघा काय आहे ए ऑर बी स्टार. ओके, म्हणजे इथं ही फर्स्ट टर्म बघू शकता 1 इनिशियल स्टेट आहे तर त्याच्यामध्ये त्याचं जे काही लूप घेतलेलं आहे ते काय घेतलेलं आहे ए ऑर बी म्हणजे दोन्हीचाही, त्यामुळे आपण इथंच ते ऑब्लिक करून घेतलेलं आहे ए ऑर बी स्टार म्हणजे लूप घेतलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट टर्म काय असणार आहे ए बी बी, याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल ए ऑर बी स्टार येणार आहे आणि त्याच्यासोबत ए बी बी हे येऊ शकतं किंवा दुसरी टर्म काय येणार आहे किंवा दुसरी फायनल टर्म काय येणार आहे याच्यामध्ये तर ए ऑर बी स्टार ऑर ए स्टार बी. ओके, म्हणजे एक तर या टर्म सोबत ही एक येणार आहे ही टर्म किंवा या टर्म सोबत ही टर्म येणार आहे याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल बघा ए ऑर बी स्टार
आणि त्याच्यानंतरची जी नेक्स्ट टर्म ह्याच्यामध्ये कॉन्कॅटिनेट झालेली आहे ती कोणती आहे, ए बी बी, आणि जी लास्ट येणार आहे ती फायनल स्टेट असणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हे ए ऑर बी स्टार याच्यासोबत काय येऊ शकतं, तर ए स्टार बी. ओके, तर आपण इथं घेतलेलं आहे. आता या टर्मला आपण परत ए स्टार दाखवू शकत नाही, म्हणून आपण एक ट्रान्झॅक्शन घेतलेलं आहे ते ए, आणि नंतर याला लूप घेतलेला आहे ए चा, म्हणजे स्टार, म्हणजे ए स्टार होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कितीही आपण वेळा ते कितीही वेळा आपण ए घेऊ शकतो, दॅट इज ए स्टार अँड बी, अँड दिस इज द फायनल स्टेट. ओके, तर या टाइपमध्ये हे कन्व्हर्जन याच्यामध्ये केलेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये अजून एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे, जे नंबर्स यूज केलेले आहेत 0 अँड 1. ओके, तर आता याच्यामध्ये 0 अँड 1 बघा काय आहे, 1 0 म्हणजेच काय आहे, याच्यामध्ये कॉन्कॅटिनेशन आहे, प्लस 0 प्लस 1 1 0 स्टार 1. ओके, तर आता ह्याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे बघा, याच्यामध्ये फर्स्ट बघा 1 0, तर आता ही टर्म बघा याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट 1 0 कॉन्कॅटिनेशन असल्यामुळे ही 1 0 असणार आहे, प्लस आहे याच्यामध्ये. ओके, प्लस असल्यामुळे याला पॅरलल येणार आहे, त्याच लाईनला आपण दाखवू शकत नाही, म्हणून आपण फर्स्ट ऑफ ऑल घेतलेला आहे 1 0, आणि त्याच्यानंतर प्लस असल्यामुळे आपण नेक्स्ट दुसरा पाथ याच्यामध्ये क्रिएट करणार आहोत, आणि त्या पाथ मध्ये काय असणार आहे, तर 0 प्लस 1 1 असणार आहे. ओके, तर आता 0 प्लस 1 1 असल्यामुळे याच्यामध्ये सुद्धा अगेन काय असणार आहे, 2 पाथ क्रिएट होणार आहेत. ओके, तर याच्यामध्ये हा जो फर्स्ट पाथ क्लिअर झाला दॅट इज 1 0, त्याच्यानंतर प्लस असल्यामुळे हा जो सेकंड पाथ आहे त्याच्यामध्ये असणार आहे 0 प्लस 1 1. आता हे 0 प्लस 1 1 आहे, तर हे सुद्धा काय असणार आहे, पॅरलल असणार आहे, म्हणून या इथे बघा तुम्ही बघू शकता, दिस इज 0 अँड अनदर 1 इज 1 1. ओके, तर या टाइप मध्ये आपण हा सेकंड पाथ क्रिएट केलेला आहे, आणि त्याच्यानंतर त्याला कॉन्कॅटिनेट काय आहे, तर 0 स्टार अँड 1. ओके, तर आता इथे हा 0 आलेला आहे, आणि या इथे काय आहे, तर लूप असणार आहे, दॅट इज 0 स्टार. ओके, इथे तो शो केलेला नाहीये, पण इथं काय असणार आहे, 0 स्टार असणार आहे, आणि लास्ट टर्म आहे 1. पण याच्यामध्ये जी फायनल स्टेट असणार आहे ती एकच असणार आहे, त्यामुळे जो सेकंड पाथ क्रिएट झालेला आहे तो सुद्धा या एका फायनल स्टेटलाच काय होतो, होतो. ओके, तर या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, दॅट इज 1 0, दिस इज द फायनल स्टेट. अगेन वी टेक इट एज 0 प्लस 1 1. ओके, आता हा 0 प्लस 1 1 घेतलेला आहे, तर आता या डायग्राम मध्ये बघा परत आपण तो रिड्यूस करणार आहोत. 1 1 आपण या टाइप मध्ये दाखवू शकतो, कॉन्कॅटिनेशन, दॅट इज 0 0 प्लस 1 1, आणि त्याच्यानंतर काय आहे, 0 स्टार 1. ओके, 0 स्टार मीन्स या टर्मला आपण काय घेतलेलं आहे, लूप घेतलेला आहे, आणि ही जी ही दाखवलेली आहे ती काय आहे, फायनल स्टेट आहे. ओके, तर या टाइप मध्ये आपल्याला काही रेग्युलर एक्सप्रेशन्स आहेत, तर ते रेग्युलर एक्सप्रेशन्स फायनाइट ऑटोमेटामध्ये काय करायचे आहेत, रिप्लेस करायचे आहेत. त्याच्यानंतर अजून एक सिंपल टर्म तुम्हाला इथे दाखवलेली आहे, की ज्याच्यामध्ये एप्सिलॉन यूज करून टर्म काय केलेले आहेत, फाइंड आउट केलेले आहेत, दॅट इज 0 प्लस 1 स्टार इंटू 0 0 प्लस 1 1 इंटू ए प्लस 1 स्टार. इथे 0 प्लस 1 स्टार आहे. ओके, बाय मिस्टेक इट प्रिंटेड ॲज ए. ओके, तर फॉर एक्झाम्पल आपण ही जर होल टर्म कन्सिडर केली, तर याच्यामध्ये स्टेप वाईज इथे सॉल्व्ह केलेले आहे, तुम्ही या स्टेप वाईज पर्टिक्युलर कन्व्हर्जन आहे ते रीड करू शकता. तर आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट टर्म आहे 0 प्लस 1 स्टार डॉट, इथे कॉन्कॅटिनेशन असणार आहे. सेकंड टर्म आहे 0 0 प्लस 1 1 डॉट. ओके, दिस इज सेकंड टर्म, अँड थर्ड टर्म इज 0 प्लस 1 स्टार. ओके, तर या 3 टर्म्स असणार आहेत. ओके, फर्स्ट टर्म स्टेप मध्ये बघा या तिन्ही टर्म्स एकत्र दिसतील. ओके, त्याच्यानंतर जी नेक्स्ट स्टेट आहे तर त्याच्यामध्ये या 3 टर्म्स सेपरेट केलेल्या आहेत. ओके, that is 0 plus 1 star, then second one is 0 0 plus 1 1, and third one is 0 plus 1 star. ओके, या सेपरेट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर थर्ड स्टेप मध्ये बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये एप्सिलॉन टर्म्स इन्क्लूड केलेले आहेत. तर एप्सिलॉन टर्म्स आपण इन्क्लूड नाही केल्यात तरी चालतील याच्यामध्ये. तर नेक्स्ट बघा याच्यामध्ये काय आहे, तर फर्स्ट वन घेतलेली आहे 0 प्लस 1 स्टार, म्हणून इथं काय घेतलेलं आहे, आपण लूप घेतलेलं आहे. ओके, 0 प्लस 1 स्टार असल्यामुळे लूप येईल, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म काय आहे, तर 0 0 प्लस 1 1. आता ह्या 0 0 मध्ये कॉन्कॅटिनेशन आहे, आणि या 1 1 मध्ये सुद्धा कॉन्कॅटिनेशन आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा 0 0 प्लस 1 1. ओके, प्लस असल्यामुळे आपण हे पॅरलल घेतलेलं आहे, 0 0 प्लस 1 1. ओके, तर या टाइप मध्ये ही मिडल टर्म आहे ती कन्वर्ट झालेली आहे, आणि त्याच्यानंतर जी लास्ट टर्म आहे तर ती लास्ट टर्म कोणती आहे, तर याच्यामध्ये 0 प्लस 1 स्टार. ओके,
तर 0 + 1 स्टार आपण या टाइप मध्येही डिनोट करू शकतो. 0 और 1 म्हणजे स्लॅश देऊन सुद्धा तुम्ही ते डिनोट करू शकता. आणि त्याच्यामुळे इथं आपण काय घेतलेलं आहे तर हा लूप घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि त्यामुळे काय झालं तर तुमचं जे काही होल टर्म होती तर ती होल टर्म किंवा रेग्युलर एक्सप्रेशन आहे ते रेग्युलर फायनाइट ऑटोमेटा मध्ये काय करू शकतो आपण कन्वर्ट करू शकतो. ओके सो this term this next part is already covered in our unit first. So in this point you just understand about how to convert the regular expression to the finite automata. So there are questions depends upon the particular point, that is conversion of regular expression into finite automata for 5 marks. Okay, so you just prepare the examples of that particular point. So you just prepare the notes from the book or over the internet related to these points. So this is our today's lecture point, which is conversion of regular expression to finite automata, and this is the important point. Okay, so you just prepare the symbols which are used for construction of finite automata from the regular expression, and the main three important basic elements are union, concatenation, and clean closure, and which symbols are used for the particular elements. Okay, for union you just use that this symbol or A/B. ओके, तर या टाइप मध्ये तुम्ही हे युनियन साठी यूज करू शकता. कॉन्कॅटिनेशन साठी तुम्ही सेरीज म्हणजे डिरेक्टली एका स्टेपला एक इनपुट देऊन घेऊ शकता, आणि क्लीन क्लोजरला तुम्ही लूप घेऊ शकता. ओके, तर या टाइप मध्ये हे सिम्बॉल्स याच्यामध्ये काय केले जातात यूज केले जातात. ओके, सो you just prepare the examples depend upon that particular concept. Okay, thank you. So there is any problem related to this point? Hello Gauri ma'am. बोला. हाँ रेकॉर्ड स्टॉप केलं तरी चालेल. ओके.